सोनम रघुवंशी पुन्हा अडचणीत, पण या बातमीतून प्रत्येक तरुणाने काय शिकायला हवं. नमस्कार, मी नरसिंह भोरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजची बातमी फक्त सोनम रघुवंशीच्या जामीन बद्दल नाही, ही बातमी प्रत्येक तरुणीला सावध करण्यासाठी आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पुन्हा चर्चेत आलं आहे. जामीनवर बाहेर असलेल्या सोनम रघुवंशीच्या जामीन बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने पुढील कायदेशीर प्रक्रियाबाबत महत्वाची भूमिका मांडली आहे. अंतिम निर्णय न्यायालय देईल आणि त्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. पण या प्रकरणातून समाजाने काय शिकायला हवं, हा प्रश्न आज प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारायला हवं. मित्रांनो, आजकाल अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुठे पतीची हत्या केल्याचा आरोप, कुठे मृतदेहाचे तुकडे करून लपवण्याची घटना, तर कुठे प्रेम संबंधातून हिंसाचार. या घटना ऐकून प्रत्येक आई वडिलांच्या मनात भीतीचं निर्माण झालं आहे. मी आज विशेषतः त्या तरुणीशी बोलतोय जे चुकीचे विचाराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. जर तुम्हाला एखाद्याचं लग्न मान्य नसेल तर स्पष्ट सांगा, घरच्यांशी बोला, मत ठामपणे मांडा. पण एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मला एक गोष्ट समजत नाही. घरात मला हे लग्न मान्य नाही एवढं सांगायचं धैर्य नसतं, पण एखाद्याचा जीव घेण्याची हिंमत कुठून येते? हा मार्ग कधी सुखाचा नसतो. समजा तुम्ही गुन्हा केलात, पुढे काय? ज्याच्यावर प्रेम असल्याचं म्हणता त्याच्या सोबतही आयुष्य जगता येत नाही. तुरुंग, न्यायालय, पोलीस चौकशी, आयुष्यभराचा कलंक हेच तुमच्या वाट्याला येतं. तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुमच्या आई वडिलांची मान खाली जाते. ज्याचा जीव गेला त्याच कुटुंब आयुष्य भरडत राहतं आणि ज्याच्यासोबत संबंध असल्याचं सांगितलं जातं त्याचं आयुष्यही संकटात सापडू शकतं. एक चुकीच्या निर्णयामुळे तीन कुटुंब उद्ध्वस्त होतात. म्हणून आज मी ठामपणे सांगू इच्छितो, गुन्हा करून कोणीही कायमचं वाचत नाही. आज पोलीस तपास, वैज्ञानिक पुरावे आणि न्याय व्यवस्था दिवसांदिवस अधिक सक्षम होत आहेत. अनेक गुन्ह्याचा छडा लागतो. कायद्यापासून कायमचं पळून जाणं शक्य नसतं. जर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला तर कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे एक क्षणाचा चुकीचा निर्णयासाठी संपूर्ण आयुष्य धोक्यात घालण्यात काही अर्थ नाही. माझी आजची तरुणांना हात जोडून विनंती आहे, प्रेम करा, प्रामाणिकपणा करा. लग्न करायचं असेल तर दोन्ही कुटुंबांना विश्वासात घ्या. लग्न मान्य नसेल तर नकार द्या. पण हिंसा, कठोर कारस्थान किंवा कोणाच्या हे जीव घेण्याचा विचार सुद्धा मनात आणू नका. ही बातमी कोणालाही दोषी ठरवण्यासाठी नाही. न्यायालय आपलं काम करत आहे. पण जर या बातमीमुळे एखादा तरुण चुकीचं पाऊल उचलण्यापासून थांबला, एखाद्या मुलीने किंवा मुलाने हिंसेऐवजी संवादाचा मार्ग निवडला, तर ही बातमी करणं सार्थक ठरेल. लक्षात ठेवा, नातं मोडलं तरी पुन्हा आयुष्य उभं करता येतं, पण एखादा जीव गेला तर तो कधीच परत येत नाही. मी नरसिंह भोरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.